धांडे सर आणि माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या, सरांनी तुम्हाला मान्य बिरसा मुंडा जननायक यांच्याबद्दल सर्व माहिती दिली. यापेक्षा अधिक माहिती मी देऊ शकत नाही, परंतु मी तुम्हाला दुसरा विचार द्यायलो. विचार काय आहे? विषय लक्षात घ्या. 1875 मध्ये त्यांचा जन्म झाला. 1875, आणि तेही आदिवासी समाजामध्ये, आणि तेही गाव शहराच्या दूर जंगलामध्ये, जिथे आदिवासींची वस्ती असते अशा ठिकाणी यांचा जन्म झाला. म्हणजे विचार करा की असा एक व्यक्ती जो लढाई करण्यासाठी पेटून उठतो, तर हे कसं काय घडलं असेल? थोडा विचार आपण केला पाहिजे ना. आजही आपल्याला एखादा अन्याय झाला, अत्याचार झाला, आजही आपण पेटून उठत नाही. आपण आपल्या अधिकारासाठी सजग नाहीत. आपल्यावर कोणता अन्याय होत आहे याच्यासाठी आपण सजग नाहीत. तर हा व्यक्ती त्या काळामध्ये इंग्रजांविरोधात उठाव करण्यासाठी कसे काय तयार झाले असतील? यांना प्रेरणा मिळाली कुठून असेल? जबरदस्तीने धर्मांतरण केलं जायचं. मग फक्त बिरसा मुंडालाच त्याचा विरोध करावा असं वाटलं का? त्याच्या आधी कोणी नव्हते का? मग त्यांनी का नाही विरोध केला? मग हेच व्यक्ती उठाव करण्यासाठी का समोर आले, असं आपल्या डोक्यात कधी विचार यायला पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? मग हा विचार तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, हे सगळं जर करायचं असेल तुम्हाला, आज जननायक म्हणून त्यांना संपूर्ण भारतातच नाही तर जगामध्ये ओळखलं जातं. अलग लक्षात. ज्या काळामध्ये ना कोणतं दूरसंवादाचं साधन होतं, ना टेलिफोन, मोबाईल, काही नव्हते. मग अशा अवस्थेमध्ये जेव्हा शिक्षण सुद्धा मिळत नव्हतं लोकांना, परंतु त्यांचं नशीब एवढं चांगलं की त्या काळामध्ये त्यांनी काही वर्ष जर्मन मिशनरीच्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, शिक्षण किती मोठी ताकद आहे, जे आज तुम्हाला इथं फ्रीमध्ये भेटत आहे. तर त्यांनी काही वर्ष जर्मन मिशनरीच्या शाळेमध्ये ते शिक्षण घेतलं, आणि त्या शिक्षणाच्या नंतर त्यांना काय मिळालं? त्या शिक्षणातून काय मिळालं असेल? त्या शिक्षणातून त्यांना विचार मिळाला. जर माणसाला भविष्यात पुढे जायचं असेल, तुम्हाला तुमचं नाव बनवायचं असेल, तर पहिली गोष्ट तुमची एक विचारधारा, ती पण पक्की, तुमची तयार झाली पाहिजे. आणि त्या विचारधारा तुमची पुढं नेण्यासाठी तुमच्याजवळ त्याच्यासाठी सबळ पुरावे, सबळ कारणं लागतील. आणि जे तुम्ही इतरांना जर सांगितले तर ते पटले पाहिजे. आणि जेव्हा ही गोष्ट घडते, या जगातल्या सर्व महान व्यक्तींचा अभ्यास करून पहा तुम्ही. कोणताही व्यक्ती घ्या जगातला, पहिली गोष्ट त्याची विचारधारा बनली पाहिजे. विचारधारा बनते तुमच्या शिक्षणातून. जेव्हा विचारधारा बनते, त्यानंतर त्या विचाराची माणसं जमा होतात. बिरसा मुंडा यांनी तेच काम केलं. त्यांच्या विचाराची माणसं जमा केली पहिले, आणि त्यानंतर त्यांच्या ज्या गोष्टी लक्षात येत होत्या, आता धांडे सरांनी सांगितलं की धर्मांतरण होत होतं जबरदस्ती. ख्रिश्चन मिशनरी जे होते इंग्रजांची, तर ते तुमचं धर्मांतरण होत होतं. म्हणजे काय? त्यांच्या वडिलाचं सुद्धा धर्मांतरण केलं होतं जबरदस्तीने. सुगन मुंडा हे त्यांच्या वडिलाचं नाव होतं. त्यांच्या वडिलाचं जबरदस्तीनं धर्मांतरण केलं होतं. मग हे बरं त्यांचंच केलं का? याच्या आधी झाले. पण हे व्यक्ती पेटून उठले आणि त्यांनी याला विरोध करायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट, जे तुमचं घर आहे, जंगल हे आदिवासींचं घर आहे. जर तुमच्या घरातून तुम्हाला बाहेर काढत असतील, याच्या आधी पण काढलं, पण कोणी पेटून उठलं नाही. पण शिक्षण तुम्हाला तुमच्या अधिकाराची जाणीव करून देते. शिक्षण तुम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य देते. आणि जर या शिक्षणापासून आपण दूर गेलो, तर माणूस म्हणून सुद्धा जगण्याचा अधिकार भविष्यातही तुम्हाला राहणार नाही. ही गोष्ट लिहून ठेवा तुम्ही. या नेत्यांकडून, या महान व्यक्तींकडून आपल्याला ह्याच प्रेरणा घ्यायच्या आहेत
आणि शिक्षणाची कास जर तुम्ही धरून राहिलात तर हे शिक्षणच तुमच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचं एक साधन आहे. ही गोष्ट सुद्धा या काळात आपण लक्षात घेतली पाहिजे आणि या महान लोकांकडून आपण आपल्या जीवनाची काही ना काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे आणि यांचे चरित्र जेव्हा वाचतो आपण तेव्हा आपण हाच विचार केला पाहिजे की हे व्यक्ती एवढे महान का झाले, कशामुळे झाले, कोणत्या गोष्टीमुळे झाले आणि ती गोष्ट करण्याची प्रेरणा यांना मिळाली कुठून. तर हे जर गोष्ट तुम्ही शोधू शकलात तर भविष्यात तुम्हाला सुद्धा उज्ज्वल भविष्य आहे. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.